या धन्यवाद। एक आवाज में बंदा हाजिर है। सुयोग भगत विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये या। सुयोग भगत सुयोग भगत माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर त्वरित कॉम्बॉक्स मध्ये या। सुयोग भगत आपण पाहतोय श्रीशान रुद्रांश 11 साई आवास संघ ऑनर नेम अजयजी म्हात्रे, गोकुलजी भगत, कैप्टन सौरभ गवाणकर। ओवी 11 आवास आमचे सूरजजी गवाणकर यांची चिरंजीवी कुमारी ओवी आहे इथे। ओवी आपल्या पॅव्हलियन मध्ये या। मी गरम पाणी तुम्हाला घ्या तिथे ठेवले बघा माईक। प्रारंभिक जोड़ी मैदान पर समीर पारकर ऑफिशियल पंच, त्यांच्या समवेत MCA चे ऑफिशियल अंपायर दोन्ही पंच सज्ज आहेत। आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहतोय। आवाज प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय। एक चांगलं नीटनेटकं आयोजन वेदांत सर आपण पाहतोय। सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याची संकल्पना, एक चांगला प्लॅटफॉर्म बेसिक इथे उपस्थित केला आवाज प्रीमियर लीग मध्ये। थैंक यू डीजे माउली, आपका तहे दिल से आभार। एक बड़ा मैच आपके सामने ओवी 11 आवास वर्सेस श्रिया एंड रुद्रांश 11 साई आवास, ये दोनों टीम के दरमियान, जिसमें टॉस जीता है श्रिया एंड रुद्रांश 11 साई आवास टीम ने। फील्डिंग का मुजाफा लिया, दावती बल्लेबाजी करने के लिए ओवी 11 आवास टीम को। जरूर यहाँ पर प्रारंभिक जोड़ी मैदान पर संदेश उर्फ सोनिया नाम से प्रचलित इस आवास तहसील में, और उनका साथ देते हुए मंदार रन मशीन नागेश्वर आवास की ओवी 11 आवास टीम में उन्हें मौका मिला है, क्योंकि सूरज जी गवानकर सर ने रखा हुआ विश्वास, अपने टीम में दी हुई जगह आज संदेश सोनिया को दिखानी होगी। क्योंकि बड़ा मैच बेस्ट वर्सेस बेस्ट टेनिस क्रिकेट.in के माध्यम से ही प्रतियोगिता को लाइव टेलीकास्ट कर रहे हैं। उसी साथों साथ माउली डीजे ये हमारा आवाज आपके कानों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। मैच ऑन, ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल। P1 पावर प्ले का षटक पहला ओवर लेकर आते हुए सौरभ गवानकर, बड़ा नाम अलीबाग टेनिस क्रिकेट में। पहली गेंद यहां पर पहली सफल हो गए थे संदेश सोनिया, और डॉट गेंद की शुरुआत यहां पर करते हुए जर्सी नंबर 18 परिधान किए हुए सौरभ गवानकर एक अच्छे खिलाड़ी है अलीबाग टेनिस क्रिकेट में। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश, हो डोकरा डोकरी
कवटाचा पोला डोकरा मारते डोकरीला डोला। यहाँ पर एक आसान सा कैच छोड़ दिया और जीवन दान के बाद रनआउट के स्वरूप पे बल्लेबाज मंदार आउट होते हुए। डीजे थैंक यू डीजे मास्टर। न्यू बैटर मैदान पर खुद संघ मालक सूरज गवानकर जर्सी नंबर 4 परिधान के हुए सूरज गवानकर को यहाँ पर अपनी जिम्मेदारी कंधे पर लेते कि मंदार जरूर यहाँ पर वेट एंड वॉच यस नो ये कॉन्टेक्ट क्रिकेट के मैदान पर होना जरूरी है और यहाँ पर अति घाई संकटात नहीं और जरूर मंदार बिना कोई गेंद के लिए गोल्डन डक का शिकार बैक टू द पवेलियन। सूरज गवानकर को मैदान पर आमंत्रित किया है खुद संघ मालक OV11 टीम की जानिब से इनायत नंबर 3 पर आते हुए। तो फिर से एक बार सौरभ गवानकर अपने छोर की अगली गेंद। ओहो सूरज गवानकर ओल्ड इज गोल्ड और आज संघ मालक आज इस मैदान पर बरसते हुए 13 का फुल 17 की माला झुकेगा नहीं साला ठोक दे डीजे वाला। थैंक यू डीजे मावली। देखिए दोस्तों पहली गेंद पर विकेट जाने के बाद सूरज गवानकर अपनी जिम्मेदारी पर संघ मालक होते और छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत पर इस बार कुछ अलग करने का प्रयास सौरभ गवानकर दिशा से भटके ऑफिशियल अंपायर ने दिए वाइट के फटके। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी 7 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया मिड ऑफ फील्डर है जब तक फील्ड करेंगे एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए 8 रन जरूर स्कोर कार्ड पर लगते हुए एक विकेट के नुकसान पर मंदार आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए खुद संघ मालक सूरज गवानकर OV11 टीम के लिए आज मेहनत करते हुए। स्ट्राइक पे लेफ्ट आर्म बल्लेबाज संदेश सोनिया नाम से जरूर जाने जाते हैं सौरभ गवानकर अपने ओर की अगली गेंद। ओहो इस बार सफल हो गए थे पहले मन बना लिया था संदेश जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं ना पर जरूर आज इस मैदान पर जरूर नाराज करते हुए डॉट कराते हुए सराहना करनी होगी गेंदबाज सौरभ गवानकर की। एक छक्का आने के बाद भी कमबैक कर रहा कर दिया है अपने टीम के लिए। हमारे गुण लेखक सुयोग जी हमें बतलाते हुए 8 रन स्कोर कार्ड पर एक विकेट के नुकसान पर पहला और प्रगति पर एक शानदार मैच। फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार और इस बार सौरभ गवानकर के ऊपर किया है प्रतिकार। गेंद हवा में फील्डर है क्या बनेंगे दर्शक और इस बार शानदार कैच विकेट का पतन डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। यहां पर देखिए आखिरी गेंद पर सफलता हासिल करते हुए 8 रन 2 विकेटों के नुकसान पर संदेश थोड़ा सा नाराज करते हुए अपने टीम के लिए क्योंकि मंदार आउट होने के बाद संदेश भी आउट होते हुए मतलब प्रारंभिक जोड़ी मैदान से आउट होते हुए अभी मिडिल ऑर्डर के दोनों बल्लेबाज खुद संघ मालक सूरज गवानकर और अमित पारकर मिस्टर ISPL जिन्हें ब्लू टिकट मिला था वही खिलाड़ी अमित पारकर मैदान पर आते हुए।
गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ओमकार राणे। एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर सुयोग सर बतलाते हुए 8 रन। शानदार गेंदबाजी का एनालिसिस सौरभ गवानकर एक छक्का आने के बाद भी कमबैक करते हुए दिखाई दिए। तो फिर से एक बार ओमकार राणे स्ट्राइक पे बल्लेबाज एक छक्के की सहायता से खेलते हुए ओवी 11 टीम के संघ मालक सूरज जी गवानकर। ओहो, इस बार देखिए पहले ही मन बना लिया था अड़े बल्ले से खेलने का प्रयास, पर इस बार गेंदबाज ओमकार राणे सफलता हासिल करते हुए फर्नीचर डिस्ट्रॉय माउली डीजे को मौका। थँक्यू डीजे मास्टर. मैदानामध्ये पाणी घेऊन जा, मैदानामध्ये पाणी घेऊन जा, लवकर घेऊन जा, जरा ओमकारला पाण्याची आवश्यकता आहे. स्प्रे पण घेऊन जा. न्यू बैटर मैदान पर हम देख रहे हैं ओवी 11 टीम की जानिब से अनिकेत को मौका दिया है. फिर से एक बार ओमकार राणे. ओहो, इस बार ऑप्शन के काफी बाहर और बल्ले का भारी सीधा ब्रश कर अनिकेत पीक बैक टू द डक आउट. खराब बल्लेबाजी यहां पर ओवी 11 टीम की जानिब से दिखाई दी. विकेट का पतन, माउली डीजे को मौका. थैंक यू डीजे माउली. और क्या गाना लगाया हमारे डीजे ने, बाबूजी जरा धीरे चलो बिजली खड़ी, यहाँ बिजली खड़ी. मैं तो कहूंगा बल्लेबाज थोड़ा धीरे खेलो क्योंकि यहाँ पर रनों की जरूरत है. और पैसे एक बार विकेट का पतन. न्यू बैटर मैदान पर प्रबोध मैदान पर आते हुए शानदार गेंदबाजी ओमकार राणे थोड़े से इंजर्ड है फिर भी अपने टीम के लिए संघर्ष करते हुए दिखाई दे रहे हैं. इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों कि हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा. डट कर करना मुकाबला, तुम मुश्किलों का, एक दिन यह वक्त तुम्हारा गुलाम होगा. और जरूर वक्त को अगर गुलाम बनाना है तो संघर्ष जारी करना होगा. न्यू बैटर मैदान पर जर्सी नंबर 45 परिधान किए हुए प्रबोध भगत एक अच्छे बल्लेबाज है. उनके ऊपर जिम्मेदारी इस पारी को संभालना होगा. जबकि ये दूसरा ओवर जारी है. 360 डिग्री का ये मैदान और पावर प्ले का ओवर, बैटेंडरी पावर प्ले का ओवर जारी होता हुआ. प्रबोध भगत स्ट्राइक एंड पर बैटर. ओहो, ये खिलाड़ी सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है. पहली गेंद का सामना किया, स्विच हिट किया गेंद को थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, चौकार.
थैंक यू डीजे मास्टर। इस छवि के साथ स्कोर जा पहुंचे साची भाभी के हीरो नीतीश राणा जर्सी नंबर 12 स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार सफल हो गए थे पर लेग स्टंप के काफी बाहर। यस इट इज लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद ऑफिशियल अंपायर ने देखा प्रकार वाइट करार कर दिया है। वाइट के लिए रिव्यू नहीं है, ओनली बीमर वेस्ट हाइट। जरूर यहां पर वाइट करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर। एक छवि की सहायता से खेलते हुए बल्लेबाज प्रबोध भगत। ओहो, इस बार हेलमेट पर लगती हुई गेंद। जरूर यहां पर अड़े बल्ले से खेलने का प्रयास पहले मन बना लिया था और डॉट गेंद जाती हुई। 5 गेंदें हो चुकी है, आखिरी एक गेंद आना बाकी इस ओवर की। दूसरे पावर प्ले की ओर है। इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आएगा सुयोगी तो एक जरूर सम्मानजनक स्कोर इस ओवर में प्राप्त होगा, पर सराहना करनी होगी गेंदबाज ओमकार राणे की। जबकि एक चौवा आने के बाद भी प्रबोध जैसे बैटर को रोक कर रखा, ऑफिशियल अंपायर का इशारा। मृत गेंद डेथ गेंद, रनवे में थोड़ी सी खराब है, थोड़े से इंजर दिख रहे गेंदबाज ओमकार राणे। ओहो, शॉट एंड पुल करना चाहते थे बल्ले का, गेंद का कोई संपर्क नहीं। बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ दौर की समाप्ति, स्कोर रुका हुआ 13 रन 4 विकेटों के नुकसान पर। दौर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर मात्र 13 रन। बैटर अमित पारकर और प्रमोद भगत, ये दोनों खिलाड़ियों के ऊपर पूरी जिम्मेदारी है, क्योंकि 360 डिग्री का ये मैदान है। आवास प्रीमियर लीग की शुरुआत है, काफी बढ़िया मैच। प्रबोध भगत और उसी साथों साथ अमित पारकर गेंदबाजी के लिए आते हुए। गेंदबाज फिर से एक बार नीचे, दूसरा टीम की ओर से तीसरा सौरभ गवानकर। पहली बार गेंद का सामना करेंगे मिस्टर आईएसपीएल अमित पारकर। सौरभ गवानकर को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है 13 रन 4 विकेटों के नुकसान पर। जबकि सूरज गवानकर ने लगाया हुआ एक छक्का। उसके बाद कौन से खिलाड़ी ने जिन्होंने बड़े स्ट्रोक लगाए, तो जिम्मेदारी के साथ खेलना होगा। जरूर हमारे साथी कमेंटेटर्स वॉइस ऑफ रायगढ़ सम्माननीय वेदांत जी कंटक सर खाना खाकर यहां पर तशरीफ लाते हुए। फुल टॉस गेंद और फुल टोल वसूल, गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गया है क्रॉस और कहते हुए आई एम द बॉस डीजे। थैंक यू मास्टर। पहली गेंद के ऊपर प्रतिकार किया है सौरभ गवानकर के ऊपर छक्के के साथ शुरुआत करते हुए। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। 19 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पहली गेंद पर छक्का प्राप्त करते हुए बैटर अमित पारकर। ऐसे ही नहीं किसी खिलाड़ी को आईएसपीएल का टिकट मिलता है, क्योंकि उसके पास वो एबिलिटी है, वो पोटेंशियल है, वो ताकत है और वही नजाकत। इस बार देखे शॉट फाइनल की दिशा में खेलने का प्रयास। 30 सर्कल के अंदर फील्डर थे, कोई इनकी गुंजाइश नहीं, पर हर गुंजाइश को खारिज करते हुए डॉट गेंद जाती हुई। ओवी 11 टीम के लिए इस बल्लेबाज अमित पारकर को ये 30 गेंदों तक रुकना होगा। पहली गेंद छक्का, दूसरी गेंद डॉट, सुयोग सर बतलाते हुए। इस बार फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक और इस बार देखिए ये क्या हो रहा है, पर जरूर प्रबोध वहां से आते हुए। तब तक एक रन आसानी से मुकम्मल, इस एक रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए। 20 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर एक शानदार मैच हम देख रहे हैं। टीम शीशा एंड रुद्रांश 11 साई आवास इस बार आने वाले से खेल दिया है।
गेंद को ढकेलते हुए बैक पर स्क्वायर की दिशा में डीप में प्रोडक्शन है, फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन लेने का मौका और इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे 21 रन। जरूर एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर अमित पारकर, ओवी 11 आवास टीम के लिए। इस बार स्लॉट में शानदार स्ट्रोक, फील्डर है वहां पर और शानदार प्रयास किया, कोशिश की पर उस कोशिश में नाकामयाब, पर 100% एफर्ट देते हुए और इसी तरह से 2 रन से होते हुए शानदार रनिंग द विकेट यहां पर, क्योंकि गेंद जब तक स्टंप को लगती है तब तक बल्लेबाज पॉपिंग क्रीज पे पहुंचते हुए इस दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी सुयोग जी बतलाते हुए 23 रन स्कोर कार्ड पर इस ओवर में जरूर रनों की प्राप्ति करते हुए दोनों बैटर और पूरा श्रेय यहां पर बल्लेबाज में कहूंगा अमित पारकर। सौरभ गवानकर गेंदबाजी करते हुए 23 रन स्कोर कार्ड पर 23 धावा धावफल कव्हर आपण पाहतोय। षटकातील पुढचा चेंडू ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास पर बल्ले का टो लगने के बाद गेंद शॉट विकेट कीपर हाथों में रोकेंगे, तब तक 3 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर 23 रन। 12 गेंदों का खेल शेष बाकी है। प्रबोध भगत और अमित पारकर दोनों खिलाड़ियों के ऊपर पूरी जिम्मेदारी है, बड़े स्ट्रोक लगाने होंगे क्योंकि खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय भी यहां पर अभी भी सच है। तो यहां पर आने वाले 12 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने की आवश्यकता है, अभी नहीं तो कभी नहीं। एक टारगेट सेट करना है क्योंकि दोनों मैचों में सुयोग सर अगर देखा जाए तो 67 रन काबिल तारीफ बनाए गए और वो डिपेंड भी किए गए। ये एक शानदार मैच रणनीति यहां पर दिखाई दी। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्रीशान रुद्रांश 11 साई आवास टीम की जानिब से सुजीत को आमंत्रित किया है। सुजीत के ऊपर भरोसा है पर सामना करेंगे प्रबोध भगत। सुजीत गेंदबाजी के लिए आए, स्ट्राइक पर बैठे प्रबोध भगत, नॉन स्ट्राइक पे अमित पारकर। 5 ओवर का होने वाला मैच चौथा ओवर प्रगति पर है। 23 रन, 23 को टारगेट बनाना है तो प्रबोध भगत को बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाना होगा। और इस बार देखिए प्रबोध भगत ने आओ देखा लाता हूं, सीधा खेल दिया। हो बाज की फाटली लिमास की पलाली, बाई को सकनी मेवनी देखनी, बाई को अपेक्षा मेवनी बरी, ऐसे कुछ कहते हुए जीवन दान देते हुए बैटर को इस दौड़ के साथ स्कोर जा पहुंचा पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर 25 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। एक जीवन दान जरूर यहां पर प्रबोध भगत को मिला है, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया था और उसमें लगभग कामयाब भी हो गए। सुजीत अपने छोर की दूसरी गेंद सामना करेंगे फिर से एक बार प्रबोध। ओहो, लोअर फुल टॉस किस्म की गेंद आने बल्ले से खेलने का प्रयास, इस बार चकमा देते हुए गेंदबाज सुजीत डॉट गेंद कराते हुए जरूर फिर से एक बार डॉट गेंद कराते हुए सुजीत। अपने छोर की तीसरी गेंद फिर से एक बार सुजीत डालने के लिए तैयार। 25 रन स्कोर कार्ड पर 25 और इस बार ये कड़ा स्ट्रोक है, ये जवाब है, ये गेंद के बाहर जाएगी, गेंद सीमा पार, षटकार। जरूर आता माझी सटकली, ये कहते हुए बल्लेबाज प्रबोध छक्के के साथ स्कोर जा पहुंचे 31 रन 31। ओहो, स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच खेल दिया, फील्डर है वहां पर जब तक फील करेंगे
एक रन पर ही संतुष्ट होना होगा। इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा 32, 32 रन। बत्तीस रन स्कोर कार्ड पर लगते हुए चौथा ओवर प्रगति पर जरूर रनों की प्राप्ति यहां पर करने में कामयाब होते हुए दोनों बैटर। प्रबोध एक छक्के के साथ 9 सेकंड पर स्ट्राइक पे एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर अमित पारकर मिस्टर आईएसपीएल। विकेट कीपर के रूप में हम देख रहे हैं सौरभ गवानकर। तो फिर से एक बार सुजीत अपने छोर की अगली गेंद सामना करेंगे अमित पारकर। ओ स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर है वहां पर, गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट का पतन, बल्लेबाज आउट, डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। जर्सी नंबर 1 हम देख रहे हैं केएल राहुल, आतिया सेट्टी भाभी के हीरो। जर्सी नंबर 1 केएल राहुल परिधान के खिलाड़ी, खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय मैदान पर आते हुए। जरूर अभी पार करने का प्रयास किया था ऑन साइड में खेलने का, पर वहां पर फील्डर तैनात है। विकेट का पतन, 5वां झटका ओवी 11 आवाज टीम को लगता हुआ। न्यू बैटर मैदान पर अक्षय। अक्षय बल्लेबाजी के लिए आए, खिलाड़ियों के खिलाड़ी। फुल टॉस गेंद, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, मिड ऑफ में गेंद ट्रैवल होती हुई, जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो। 33 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं 33 रन। आखिरी ओवर स्लॉग ओवर, डेथ और स्पेशलिस्ट हनामारी का शतक लेकर आने वाले गेंदबाज अजय म्हात्रे। अजय म्हात्रे गेंदबाजी के लिए आते हुए, खुद टीम ऑनर गेंदबाजी के लिए आते हुए अजय म्हात्रे सामना करेंगे खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय। ओहो, इस बार स्लो वन डिलीवरी गेंदबाजी करते हुए यहां पर चकमा देते हुए फसौला गंडाउला चक्कौला गेंदबाज अजय। शानदार गेंदबाजी, पहली गेंद पर चकमा अक्षय जैसे बैटर को दिया। अक्षय को भी बल्लेबाजी बड़े स्ट्रोक लगाने होंगे, एक टारगेट सेट करना है। और यहां पर बल्लेबाज आउट होते हुए फिर से एक बार डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। अक्षय ने जरूर यहां पर नाराज किया है। लगातार की 2 गेंदें बिंदी गई और न्यू बैटर मैदान पर आशीष म्हात्रे। स्कोर कार्ड पर 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आखिरी ओवर है, अजय म्हात्रे गेंदबाजी के लिए लगातार की 2 गेंदें बिंदी डालने के बाद थोड़ा सा अपना आत्मविश्वास बढ़ाते हुए हम देख रहे हैं गेंदबाजी करने वाली टीम श्री शाइन रुद्रांश 11 साई आवास वर्सेस ओवी 11 आवास। ये दोनों टीम के दरमियान आवास प्रीमियर लीग 2025 का थरार एक शानदार आयोजन। इस प्रतियोगिता के द्वारा टेनिस क्रिकेट .in के माध्यम से सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए इस बार शॉर्ट किस्म की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा 34, 34 रन। 3 गेंदें शेष बाकी है। प्रबोध के ऊपर पूरी जिम्मेदारी। लीग 22 के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ
34 रन स्कोर कार्ड पर 3 गेंदें शेष है। प्रबोध ने एक छक्का जरूर लगाया था। फिर से एक बार अजय मात्रे, रनवे में फिर से एक बार खराबी। ऑफिशियल अंपायर समीर जी पारकर सर यह बतलाते हुए मृत गेंद डेड गेंद अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार अजय मात्रे सामना करेंगे प्रबोध। शॉर्ट गेंद थी, कवर के ऊपर से खेला जाते थे, फील्डर है वहां पर, उन्हें चकमा देती हुई थर्ड मैन की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई भाग मिल्खा भाग। जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा 36 रन। 2 गेंदें शेष बाकी है। मजबूत शरीर यष्टि के खिलाड़ी प्रबोध भगत सामना करेंगे फिर से एक बार अजय मात्रे। अपने छोर की 5वीं गेंद प्रबोध के लिए। ओहो, और इस बार करारा स्ट्रोक, अपुन का फटका, 440 का झटका, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार डीजे। थैंक यू डीजे मास्टर। आयशा मुखर्जी इनके हीरो, जर्सी नंबर 42 शिखर धवन स्कोर कार्ड पर आते हुए 42 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार बल्लेबाजी प्रबोध। शॉर्ट गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया। आखिरी गेंद इस इनिंग की इस पारी की। फिर से एक बार, ओहो, इस बार इस डॉट गेंद के साथ विकेट प्राप्त करते हुए स्कोर जा पहुंचा है 42 रन और जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता। 30 गेंदें और 43 रनों की जरूरत। टीम श्री शान रुद्रांश 11 साई आवास टीम को यहां पर शानदार मैच, और जरूर शानदार मैच में शानदार दमदार आवाज माय बोली मराठी भाषा में महाराष्ट्र रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त वॉइस ऑफ मल्याण गांव से बिलोंग करने वाले सम्मान्य वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। थैंक यू। थँक यू भाईजान। 42 धावा धावफलकावर लावल्या, त्या म्हणजेच ओव्ही 11 संघानं आणि जिंकण्यासाठी श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवाज संघासमोर 43 धावांचं लक्ष ठेवलंय। भाईजान आव्हान कठीण नाही आहे, पण विचार केला तर सोपं देखील नाही आहे ना। आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट इथं खेळलं जाईल, कशा प्रकारे सामना केला जाईल, कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील, त्याच्यावर जर पाहिलं तर कशा प्रकारचं आक्रमण केलं जाईल, प्रत्येक गोष्टीची पुरेपूर माहिती या ठिकाणी या मैदानावरून आपल्याला घेतली गेलेली पाहायला मिळेल। आणि असं असताना निश्चित रूपानं श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवाज संघाला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांचं लक्ष्य आहे। लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडला जातोय। पहिल्या दोनही सामन्यात 67 धावा केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात थेट 43 वर आलाय, तो म्हणजेच ओव्ही 11 आवाज संघ। पुढचा सामना याच्यानंतर होणारा सामना असेल
तत्पूर्वी यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच त्रिशा अँड राऊत ब्रदर्स 11 रांजणपाडा विपक्ष साईज्ञा शार्वी 11 आवास. मी विनंती करतो दोनही संघ नायकांना आपण लगेचच यायचं आहे आणि आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. विनंती करतो भाईजान इम्रान बुखारी यांना भाईजान आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. त्रिशा 11 अँड राऊत ब्रदर्स रांजणपाडा. त्रिशा अँड राऊत ब्रदर्स रांजणपाडा संघाचे कर्णधार टॉससाठी या. त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत साईज्ञा अँड शार्वी 11 कालभैरेश्वर आवास. टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक. विनंती असेल पुन्हा एकदा त्रिशा अँड राऊत ब्रदर्स रांजणपाडा वर्सेस साईज्ञा अँड शार्वी 11 कालभैरेश्वर आवास. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. चला सामना चालू करतोय. पुन्हा एकदा भाईजानकडे जाणार. भाईजान टॉस साठी पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अमित आला. स्ट्राईक एंडवर सौरभ, नॉन स्ट्राईक एंडवर प्रणित आणि पहिला चेंडू अमितच्या माध्यमातून सौरभ साठी. तत्पूर्वी टॉस बॉक्स कडे भाईजान आहेत. पहिला चेंडू अप्रतिम फटका. चेंडूला पाठवलंय डीप कव्हर रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा आल्यात. ओ टू यू भाईजान. यस थँक्यू सो मच. बोथ कॅप्टन्स इथे आलेले आहेत. आपण पाहतोय अजयजी मात्रे सरांच्या माध्यमातून पण टॉस उडवतोय. इट इज कॉल अँड हेड इज कम ऑन द टॉस बाय पुरस्कृत सुमितजी भगत यांचा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन काय सांगतो. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं पहिल्या चेंडूवर चौकार हुकला होता परंतु त्याच्यानंतर ज्या चेंडूवर मात्र इनसाइड आउट ओव्हर एक्स्ट्रा कव्हर खेळून काढलंय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. रोहन पाटील यायचं आहे. आपली टीम लिस्ट द्यायची आहे. हा मॅच संपायच्यात प्लेइंग 11 द्यायचे आम्हाला. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं 2 चेंडू आणि 6 धावा धावफलकर आहेत. रोहन पाटील डिसिजन नाही ना सांगितलं. त्यांनी काय सांगितलं सांगतो बोलले. येस येस येस. आय विल गो टू ड्रेसिंग रूम अँड देन आय विल डिसाइड इट आफ्टर आस्किंग माय टीम असं त्यांनी सांगितलं की मी माझ्या संघाला विचारीन. संघासोबत मी कम्युनिकेशन करीन आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की माझा निर्णय काय आहे. दोन चेंडू आणि 6 धावा आल्यानंतर आता मात्र या ठिकाणी अमित काय करणार हा प्रश्न असेल. स्ट्राईक एंडवर मात्र सौरभ गवाणकर. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर आपण पाहतोय प्रणित राणेला. असं असताना अमित पारकर या ठिकाणी कशा प्रकारे करणार काय करणार. पुढचा चेंडू अप्रतिम फटका. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्क्वेअर कट केलंय. चेंडूला पाठवलंय डीप कव्हर स्वीपर कव्हर सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चौकार आलाय भाईजान. काय ना लोक फेमस होतात. शांताबाई, काचा बदाम, अजून काय आलं.
भरपूर काय काय आलं, भरपूर काय काय आलं. आपण ऐकतो, आपण एन्जॉय करतो, पण असू द्या ना, एखाद्या गरीबाला जर बघितलं तर काहीतरी मिळतं. यावेळी चांगला चेंडू. सूरज चव्हाण सारखा एखादा गरीब माणूस जर पाहिलं तर पुढे जात असेल तर त्याचा आनंद आहे. परंतु श्रीमंत झाल्यानंतर, गरिबीतून वर आल्यानंतर देखील पाय जमिनीवर राहायला पाहिजेत. नाहीतर जर तुमची रानूमंडल झाली तर मात्र ना तोंड ना अजून काही, आणि असं असताना मग निश्चित रूपानं मिळालेलं सगळं जाऊ देखील शकतं. 4 चेंडू 10 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित पारकर. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आणि पहिल्या 5 चेंडूंवर 14 धावा. ओवीनं देखील सामना बघण्याची इच्छा सोडली. बघा ना, आरामात पाठीमागं बसून समोसा खाते आणि मोबाईलवर बघते. का? चांगला खेळ झालेला नाही आहे आपल्या संघाचा, ती बोलते. पुढचा चेंडू. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. ओ हो 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 हो, बघा बघा बघा, याला म्हणतात चपलता, याला म्हणतात चातुर्य, आणि याला काय म्हणतात, हा जर चेंडू आता त्या मातीच्या आउटफील्डवर आडला नसता तर याला आपण म्हणू शकलो असतो दैव देतं आणि कर्म नेतं. अशी परिस्थिती होऊ शकली असती. या चेंडूवर एक चोरटी धाव मिळाली. एका चोरट्या धावेच्या माध्यमातून धावफलकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा आल्या. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला पाहायला मिळाला. तो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी श्रिया अँड रुद्रांश 11 साई आवाज संघ. आणि असं असताना 43 मधून जर आपण 15 वजा केल्या तर राहतात 28. म्हणजे येणारे 24 चेंडू 28 धावा चेस करताना पहिला सामना या ठिकाणी विजयी होणार का? विजयाच्या उंबरठ्यावर आहेत साई आवाज संघ, परंतु 24 चेंडू 28 धावा डिफेंडेबल सुद्धा आहेत. डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात. फक्त त्याच्यासाठी काय करायचं आहे तर 7 धावा प्रतिषटक जी सरासरी आहे ती सरासरी रोखायची आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज आलाय संदेश. संदेश उर्फ सोन्या या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. सोना, असली सोना है, और अगर संदेश असली सोना होगा तो उसे यही जानना जरूरी है कि मैं मेरे टीम के हिसाब से, टीम के जरूरत के हिसाब से कैसे बिंदी गेंदे डाल सकता हूं. टाकणार का संदेश निर्धाव चेंडू? पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू, ऑलमोस्ट निर्धाव टाकलाय. येस, इट इज निर्धाव टाकलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहतोय सौरभ गवाणकर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग क्षेत्राला टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पुढचा चेंडू. संदेश. अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी स्लो मीडियम पेसर गोलंदाज संदेश आपल्या माध्यमातून पेश करताना दिसतोय. अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे भाईजान, आणि अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर निश्चित रूपानं कुठेतरी सामन्यामध्ये रंगत येईल, रंगतता येईल, आणि मग ओबी मोबाईल मधून तोंड बाहेर काढून मॅच बघायला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला फटका गॅप मध्ये आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांसाठी. हा फटका या ठिकाणी साई आवाज संघाला गरजेचा होता आणि तो फटका आलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. असेल ना, काही जणांचं झालं असेल हल्ली तडतड. गावची लीग बोलल्यावर असतं ना. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर 4 धावांचं या ठिकाणी भर पडलेली आहे धावफलकावर. यावेळी चांगला फटका, पुन्हा एकदा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव धावून सहजरित्या पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच नाही. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 20 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची खेळ या ठिकाणी अजूनही 2 चेंडू नंतर पूर्ण होईल, परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर आता 23 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवाज संघाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. सामना करेल फलंदाज प्रणित. ओहो हो, चायनामॅन पाहायला मिळाला. नो चेंडू आहे. येस, नो चेंडू पंचांनी घोषित केला आहे, पण चायनामॅन चेंडू बघा ना भाईजान कसा टाकलाय.
स्पिनरचे किती प्रकार असतात? एक आपण राईट हँडर स्पिनर असतो तो लेग स्पिनर म्हणतात किंवा ऑफ स्पिन करणाऱ्याला ऑफ स्पिनर म्हणतात. जर लेफ्टी आला तर त्याला लेफ्ट आर्म स्पिनर म्हणतात. आणि जर लेफ्टीनं जर पाहिलं तर हात फिरवून म्हणजे जर ज्या प्रकारे राईटी लेग स्पिन टाकतो त्या प्रकारचा चेंडू टाकला त्याला चायनामॅन म्हटलं जातं आणि हा चायनामॅन या ठिकाणी चेंडू टाकला आहे. निश्चित रूपानं फ्री हिट चेंडू आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं जर पाहिलं तर नो बॉलचं समीकरण असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज संदेश सज्ज होईल. बघा ना, राईट आर्म अराउंड विकेट, लेफ्ट आर्म विकेट आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला होता पण एक धाव आली फ्री हिटवर. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावा दादा 22 धावा. पुढचा चेंडू यावेळी देखील शफल होऊन करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज प्रणित बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चला लगेच फलंदाज तयार राहा. धावफलकावर धावा बघितल्या दादा तर 22 धावा आपण पाहतोय. षटकातील मला वाटतंय अंतिम ओव्हर झाली का? षटक संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 18 आणि असं असताना अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी मी म्हटलं ना 7च्या आतमध्ये धावा ठेवायला लागतील. 7च दिल्यात संदेशनं. संतुलन राखलंय, शब्द मानलाय, शब्दाचा मान ठेवलाय. तो एक 9 नसता चेंडू तर चांगली गोलंदाजी अजूनही होऊ शकली असती. 3 चेंडू 21 धावांची गरज, 1 विकेट यस वाढली असती आपल्याला पाहायला मिळते. त्यात आपण जर पाहिलं तर सौरभ गवाणकर सारखा फलंदाज बाद झाला असा जो तुफान फॉर्म मध्ये सध्या खेळताना दिसतोय. आता मात्र स्ट्रायकर असेल सौरभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित पारकर. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय विशाल राणे. विशाल आपल्या नावाप्रमाणे विशाल फटके मारणार का, कामगिरी करणार का, पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, काय करणार. अमित पारकर गोलंदाजी मार्कवर सामना करेल सौरभ. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्सचा फटका निश्चित रूपानं जरी अटेम्प्ट झाला असला तरी देखील क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं गेलाय. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 1 धाव वाढवली जाते. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 23 धावा नोंदविल्या जात आहेत. 20 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 17 चेंडूंवर. असं असताना विशाल राणे या ठिकाणी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आणि विशाल राणे कशा प्रकारची खेळी करणार, कशा प्रकारचा खेळ करणार ते पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. नक्कीच हा देखील निर्धाव चेंडू पाहतोय आणि निर्धाव चेंडू जास्तीत जास्त फेकणं गरजेचं आहे. जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं, त्या निर्धाव चेंडूंचा खेळ होणं गरजेचं आहे. यावेळी मात्र लिडिंग एज लागली. झेल खाली क्षेत्ररक्षक, अप्रतिम झेल. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक उभा होता, त्यानं सुंदर झेल टिपला. फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अजय म्हात्रे. अजय म्हात्रे क्या करेगा भाईजान. अभी जीतने के लिए कितने रनों की जरूरत? 20 रनों की जरूरत. आने वाली गेंदें 15 गेंदे 20 रन बड़ी बात नहीं है, लेकिन अब जब तक ऐसी गेंदबाजी हो, ऐसी फील्ड हो, तब तक
छोटा भी काम नहीं है ना, मारना पड़ेगा, लगाना पड़ेगा, रन्स बढ़ाने पड़ेंगे और इसके लिए क्या करना पड़ेगा, तो सौरभ गवानकर को स्ट्राइक पे आना पड़ेगा। रन रोकने के लिए अमित पारकर को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी जो अब तक हो रही है। पहले ओवर में अमित ने 15 रन खर्च जरूर किए थे, लेकिन इस ओवर में 3 गेंदें फेंके और 3 गेंदों पे 1 विकेट निकालकर खाली 1 रन दिया है। अगली गेंद अमित के माध्यम से सुंदर चेंडू पाहायला मिळाला, यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली, यष्टीरक्षक अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळाला प्रबोधच्या माध्यमातून। जर्सी नंबर 45 परिधान केली। पुढचा चेंडू अप्रतिम अप्रतिम, ओहो अपील बघा, प्रबोधची अपील बघा। हा जर आउट दिला असता पंचांनी तर नाही त्याचा तर दिलाच असता, पण टेनिस क्रिकेटच्या टीमनं लगेच ही रील बनवली असती आणि जर पाहिलं तर टाकली असती ना इंस्टाग्रामला त्यांच्या पेजवर। पण अमितनं मात्र कमाल केलेली पाहायला मिळते। 13 चेंडू 20 धावांची गरज। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज। पुढचा चेंडू अमित पारकर, अंतिम चेंडू या ठिकाणी अप्रतिम फटका, झेल होणार का? यस इट इज, नक्कीच झेल झालाय। सामना होता कुठे, सामना आला कुठे? षटकांती खर्च केली फक्त 1 धाव, 1 धाव खर्च करून जर पाहिलं तर 2 गडी बाद केले अमित पारकरनं। गेम चेंजिंग ओव्हर या ठिकाणी फेकली गेली। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। नवीन फलंदाज ओमकार राणे आलाय बॅटिंग क्रीजवर, पण स्ट्राईक एंडवर असेल सौरभ गवाणकर। भाईजान ओव्ही 11 संघाला जर जिंकायचा असेल तर हा 1 विकेट महत्वाचा आहे आणि श्रीशांत रुद्रांश 11 साई आवाज संघाला जिंकायचा असेल तर 12 पैकी 10 चेंडू सौरभ गवाणकरनं खेळणं गरजेचं आहे। आता मात्र जर पाहिलं तर भाईजान सामन्याचं काय झालंय, आवाड अंशुमन पता था ना, आवाड अंशुमन उसका रोड रोलर था लश्कर का गिर गर्दन घाट। मैं वो कैसा था, कभी इधर चले कभी उधर चले, कभी इधर चले, वैसे ही मैच फंसा है अभी, कभी इधर चले कभी उधर चले। अब मैच में स्टीयरिंग में चक्री डालकर गरगर 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 कौन घुमाएगा और किसको पीडब्ल्यूपी मिनिस्टर आकर देखना पड़ेगा कि अवार्ड देगा और कौन डरेगा यहाँ पे अवार्ड अंशुमन। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज मंदार सामना करतोय तो म्हणजेच सौरभ गवाणकर। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मंदार। सामना करेल सौरभ गवाणकर। पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट या ठिकाणी मारा होईल। पहिला चेंडू पाहायला मिळेल। पहिला चेंडू चांगला फटका आलाय, नक्कीच गॅप आहे गॅप आहे गॅप आहे। दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नात रनआउटची संधी आहे, पण ती संधी काही घेता आलेली नाही आहे। 11 चेंडू 18 धावांची गरज। कोण जिंकणार कोण हारणार काय होणार सामन्याचं चित्र बघा। ओवी परत आलेली पाहायला मिळते। एक ठिकाणी बसून मॅच बघायची तर उन्हा तानातून वारंवार जर बघितलं तर मैदानाला फेऱ्या मारताना ओवी दिसते। हा पप्पांना टिप द्यायला गेली होती मला वाटते। असू द्या, आवड आहे ना तिची, आवडीनं आले, तिचा टीम तिची खेळते। खानाव नाईटला सकाळपर्यंत अगदी थांबली होती। पुढचा चेंडू या ठिकाणी इनसाइड आउट फटका। ओहो टांगा पलटी, घोडे फरार। या ठिकाणी पाहायला मिळालं लोणावल्याच्या घाटामध्ये ज्या प्रकारे लॉरी पलटी व्हावी त्या प्रकारे क्षेत्ररक्षक पलटी झाला आणि चेंडू निसटला। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। संघ मालक स्वतः पलटी झालेत का? दादा अडवता आला असतो चेंडू, 2 धावा वाचवता आल्या असत्या। आता मात्र या चेंडूवर चौकार आलाय। धावफलकावर 29 धावा। जिंकण्यासाठी 14 धावांची गरज। येणारे चेंडू असतील 10। पुढचा चेंडू मंदारच्या माध्यमातून
सौरभ गव्हाणकर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं ऑन स्ट्राईक चांगली फलंदाजी आतापर्यंत वन साइड फलंदाजी केलेली दिसते. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय सौरभ गव्हाणकर साठी कशा प्रकारची फलंदाजी केली जाणार. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज या ठिकाणी लिडिंग एज. हो हो बघा 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 क्षेत्ररक्षण बघा. विकेट किपर प्रबोध आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर बर्मुडाचा डॅन लॅवरेट पाहिलात, न्यूझीलंडचा जेसी रायडर पाहिलात आणि आता वेस्ट इंडिजचा तुम्ही रकीम कॉनवेल पाहता. त्याच शरीर यष्टीचा किंवा पाकिस्तानचा आझम खान तो पण यष्टी रक्षकच आहे. त्याच शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे. पण काय त्याची चपळता आहे, काय त्याचं चातुर्य आहे आणि काय तो आपल्या संघासाठी डेडिकेशन देतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे भाईजान. आता किंमत कुठली आहे त्या सोडलेल्या 2 धावांच्या वाचवता आल्या असत्या. सूरज गव्हाणकर, पण सूरज गव्हाणकर म्हणतात आमच्या गोलंदाजांमध्ये या धावा डिफेंड करण्याची देखील क्षमता आहे. पण आज मार्केट कोणी खाल्लंय? मार्केट खाल्लंय आज प्रबोध भगतनं मार्केट खाल्लंय. तत्पूर्वी नवीन फलंदाज गोकुळ भगत. हा आवाज कर, आज करा, हा रील करा, वेगवेगळ्या क्लिप काढा, याच्या रील करा, व्हायरल करा. मॅच होती 2007चा वर्ल्ड कप होता. बॅट्समन भारतीयच होता आणि बर्मुडा टीम होती समोर. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये थर्ड स्लिपला कॅच मारली होती. फिल्डरचं नाव होतं डॅन लॅवरेट असं काहीतरी नाव होतं. 130 किलोचा फिल्डर होता आणि त्यानंतर पेपरला हेडलाईन आली होती हत्तीची चपळाई. या ठिकाणी ती चपलाई पाहायला मिळेल. प्रबोध तेवढा नाही आहे, पण तरी देखील शरीर यष्टीचा विचार केला तर आपण म्हणजे मस्तीत नाही घ्यायचा विषय हा. जर सिरियसली घेण्याचा विषय आहे की शरीर यष्टी अशी असली तरी देखील तो चपळ आहे. यष्टीरक्षण क्लोज किपिंग करणं टेनिस क्रिकेटला सोपी गोष्ट नाही आहे. आपण कुठल्याही प्रकारची प्रोटेक्शन न वापरता इथे क्लोज किपिंग करणं सोपं नाही आहे, पण ते प्रबोधनं करून दाखवलंय. आणि निश्चित रूपानं फक्त केलेलंच नाही आहे तर मग फलंदाजावर कसा प्रेशर टाकायचा ते देखील या ठिकाणी प्रबोधनं करून दाखवलंय. गोकुळ भगत आहे नवीन फलंदाज. मंदार गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू 9 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. आया 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 मंदार आया आणि आल्या आल्या काय केलंय, मिड विकेटच्या वरून षटकार लगावलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. हा प्लेइंग 11 आणा त्याला दोन्ही संघ यानंतरच्या सामन्याची. काय झालं भाईजान? नटीनं मारली मिठी. काय षटकार लगावलाय, अप्रतिम फटका. धावफलकावर जर पाहिलं तर आता 35 धावा. मंगेश भगत यांच्याकडून 500 रुपये अजून एक षटकार लगावला तर गोकुळसाठी. हा 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 बॅटर फिरवली होती, फटका आला नाही. निर्धाव चेंडू. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आपण 8 धावांची गरज पाहतोय. 7 चेंडू बाकी आहेत. भाईजान अभी भी मैच कभी इधर चले कभी उधर चले. बघा ना, सौरभ गव्हाणकर इनसाइड आउट खेळण्याच्या नादामध्ये, कव्हर्सच्या दिशेनं खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. गोकुळ आला. गोकुळनं आल्या आल्या काय केलं, आल्या आल्या षटकार मारून दाखवला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा 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 देखील मोठा फटका. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक देखील पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा धावून पूर्ण. काय सामना झालाय. 6 चेंडू 6 धावांची गरज. मॅच अभी बाकी है. नक्कीच मॅच अभी बाकी है. या ठिकाणी गोकुळनं काय सांगितलंय की मॅच अभी बाकी है. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय गोकुळच्या माध्यमातून. गोकुळला पारितोषिक आहे. या ठिकाणी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः मालक.
अब जो कुछ होगा वो मैं देख लूंगा. मालक आहे स्वतः. हा, दुसरा कोण काय करेल त्याला बोलण्यापेक्षा मी माझ्यावर जबाबदारी घेतो, मी खेळतो. पाहूया काय होतंय. मुरुड प्रीमियर लीगला भाईजान ऑक्शन झालं आणि राहिल सोंडे एका टीमचे मालक होते आणि त्यांनी फॉर्म पण भरला होता. त्यांना वाटलं की मला माझी टीम घेईल, पण त्यानं भलत्याच कुठल्या तरी टीमनं उचलून नेलं. मग ह्या टीमचा मालक त्या टीमचा खेळाडू असं जर त्यांचं झालं, त्यांची परिस्थिती झाली होती. इकडं पण आहे का असं काय? पण इथे मात्र जर पाहिलं तर सूरज गव्हाणकर काय करतायत पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज, स्ट्राईक एंडवर फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय. पहिल्यांदा स्ट्राईकवर खेळेल ओमकार. अप्रतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हो 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 हो, दुसऱ्या प्रयत्नामध्ये बघा सूरज गव्हाणकरचं काय झालं होतं, थोडंसं छातीतून हृदय बाहेर आलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र त्याने मॅनेज केलंय का मोंडीजे. थँक्यू डीजे. भाईजान, देवाला प्रसन्न करण्यासाठी काय केलं जातं? भजनं गायली जातात, त्याची स्तुती केली जाते, त्याची गाणी गायली जातात. आता फील्ड बॅट्समन कोण आहे? गोकुळ. गोकुळ म्हणजे काय तर श्रीकृष्णाचं जिथं कर्मभूमी होती ते गोकुळ. आणि मग जर त्याला प्रसन्न करायचं असेल तर श्रीकृष्णाची गाणी लावणं गरजेचं आहे ना. डीजे मास्टर देखील वेळेवर जर काय करतोय तर वेळेला, म्हणजे टायमिंग साधणं कशाला म्हणतात, डीजे मास्टरला देखील जमलंय. टायमिंग साधणं कशाला म्हणतात, या ठिकाणी फक्त खेळाडूनच नाही तर डीजे मास्टरला देखील साधायला लागतं. नवीन फलंदाज. यस वेदांत सर, अभी आपने कहा कि गोकुल श्री कृष्णा के बारे में, तो उसके लिए मैं कहूंगा ज्याचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे ना त्याच्या नादाला लागू नका. ज्याचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे ना त्याच्या नादाला लागू नका. 100तला एकही वाचला नाही आणि 5यातला एकालाही धक्का लागला नाही. हा मास्टरमाइंड आहे नक्कीच. आणि आता गोकुळ भगत मास्टर माइंड ठरतो का? तत्पूर्वी अंतरिक्ष भगत या ठिकाणी आलाय. राजा आलाय का? राजेश आलाय. यस यस, राजा थांबून खेळ, पण राजासारखा खेळ. या ठिकाणी 5 चेंडू 6 धावातला झाल्या पाहिजेत, पण गोलंदाजी मार्कवर स्वतः ओनर आहेत. अप्रतिम चेंडू टाकलाय, परंतु चेंडूला मात्र सीमारेषेच्या दिशेने पाठवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. ओ हो, काय यष्टीरक्षण आहे! उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा खिताब आहे या स्पर्धेसाठी. लक्षात घ्या, आपण कन्सिडर करू शकता. आपण नाव काय प्रबोधला इथे कन्सिडर करू शकता. उद्या कोण अजून चांगलं करेल ते माहित नाही, पण इथे हे नाव लिहून ठेवा मित्रांनो. काय त्यानं यष्टीरक्षण केलंय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू 5 धावांची गरज. बघा, भागो 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 ना डीजे. ओम शांती ओम मध्ये शाहरुख खान दाखवला होता, जो पिक्चर मध्ये काम करण्याची त्याला आवड असते. हा, पाणी न्या. झालं का दादा? यस. तेव्हा भाईजान, शाहरुख खानला त्या पिक्चर मध्येच एका पिक्चर मध्ये काम करायचं असतं आणि तेव्हा त्याला एकच डायलॉग दिला होता. कुठला? भागो. तो काय म्हणतो? फक्त भागो. आणि तेच गोकुळला सांगितलं, ते गोकुळ भागो. पण गोकुळ काय धावत नाही आहे. पण इकडे मात्र वरच्या बाजूला रनआउट झालाय. नवीन फलंदाज. अंतरिक्ष, युनिवर्स, ब्रह्मांड, स्पेस. इथे स्पेस आपल्या सामन्याला द्यायचा आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शफल झाला होता. पंचांचा इशारा. इट्स वाईड बॉल. निश्चित रूपानं या ठिकाणी जर पाहिलं तर 4 चेंडू 4 धावांची गरज. चार चेंडू 4 धावांची गरज. क्या होगा भाईजान. ओनर काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. पण पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. तेवढं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. आज प्रबोधला सोडायचा नाही आहे. आज कौतुक प्रबोधचं होईल. आज या ठिकाणी जर पाहिलं तर कोणी काही करू दे, नाव मात्र प्रबोधचं होणार.
आवाजचा रिषभ पंत या ठिकाणी काय अप्रतिम कामगिरी करतोय. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर, फलंदाज अंतरिक्ष. पुढचा चेंडू, अप्रतिम अप्रतिम रनआउटची संधी. रनआउट झालाय फलंदाज. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. काय झालंय. थँक्यू डीजे. पाणी न्या मैदानावर. न्या पाणी द्या. 2 चेंडू 4 धावांची गरज. भाईजान कोण म्हणतं 43 धावांचा सामना टफ होऊ शकत नाही, तो पण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर. हा गोकुळला पण न्या, फिल्डिंग करणाऱ्यांना पण पाणी न्या. प्रबोधला पाणी पाजा. नको ना प्रबोध. आज प्रबोधनं काय केलंय, प्रबोधनं मार्केट खाल्लंय, आज मार्केट जाम केलंय. लावणार सामना जिंकला तर ते देखील गाणं लावणार. काय प्रबोधनं किपिंग केले आज. बाकी बॉलर काय केलंय, बॉलरनं अमित पारकरनं पहिल्या ओव्हरला 15 दिल्या, त्याच्यानंतर 1च दिली. त्याच्यानंतर तिकडे जर बघितलं तर संदेशनं 7 धावांचं षटक टाकलं. नंतर जर पाहिलं तर मंदार थोडा महागडा साबित ठरला, 14 दिल्या. पण परत सूरज आलाय, स्वतः कॅप्टन आलाय आणि त्यांनी सामना कुठं आणलाय, 2 चेंडू 4 धावांवर आणलाय. तो इथं बसलाय म्हणून मॅच एवढी टफ झाले. तो जर गेला असता तर एक साइड झाली असती. काय अप्रतिम स्कोरिंग चालू आहे सुयोग भगतच्या माध्यमातून. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. क्या होगा भाईजान. भाईजान कहते जो कुछ भी होगा अच्छा होगा, क्रिकेट की जीत होगी, जो टीम जीते. आपने को क्या खाली अच्छा मैच होना मांगता है, और अच्छा मैच तो हो रहा है. 2 गेंदे 4 रनों की जरूरत. गेंदबाज खुद ओनर है, बल्लेबाज सेठ है और नया बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पर आया है. ओनर है क्या, ओनर वर्सेस ओनर. गोकुळ भगत वर्सेस सूरज गवाणकर. बघा ना, ओनर वर्सेस ओनरची लढाई आहे या ठिकाणी. अस्तित्वाची लढाई आहे. दोनही ओनर प्रत्येकी जर पाहिलं तर वेल सेट आहेत. 2 चेंडू 4 धावांची गरज गोकुळ दादा. काय होणार सामन्यामध्ये. थँक्यू भाईजान. 2 चेंडू 4 धावांची गरज. रांजणपाडा संघ आपली प्लेइंग 11 जमा करा ना प्लीज. 2 गेंदे 4 रनों की जरूरत. कंपल्सरी चेसिंग. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सूरज गवाणकर. अप्रतिम चेंडू. स्लॉग केली होती बॅट, पण बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. काय होणार भाईजान. 1 गेंद 4 रनों की जरूरत. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. हातात तोंडाशी आलेला घास दादा टाकला ना. ओवी खुश आहे. कुठं आहे, कुठं बसले पण. हाय हाय समोर आहे. बसू द्या तिला बसवा. पप्पांना काहीतरी मेसेज देऊन आले, त्यानंतर पप्पांनी बॉलिंग कशी टाकली. थोडा पडला होता पप्पा, पण बॉलिंगला मात्र काही पडला नाही. 1 चेंडू 4 धावांची गरज. गोकुळ की सूरज. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवर मात्र यष्टीरक्षकाने चूक केली, पण ओवी 11 संघ 43 धावा डिफेंड करताना या ठिकाणी विजयी झालाय. सूरज गवाणकर. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी केलेलं पाहायला मिळालं. 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावा या ठिकाणी डिफेंड केल्यात. निश्चित रूपानं सूरज गवाणकर खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक. श्रीशांत रुद्रांश 11 साई आवाज. निश्चित रूपानं अप्रतिम सामना आपण अनुभवला, अप्रतिम क्रिकेट आपण अनुभवला. या सामन्यामध्ये विजयी झाला तो म्हणजे ओवी 11 संघ. ओवी 11 संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर त्याचबरोबर पुढचा सामना या ठिकाणी लगेचच सुरू होईल, तो म्हणजेच त्रिशा अँड ऋतू ब्रदर्स पुरस्कृत रांजणपाडा विपक्ष त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल.
साईज्ञ अँड शार्वी 11 KB आवास या दोन संघांच्या दरम्यान. तर निश्चित रूपाने यायचं आहे. या पुढच्या सामन्याचं समालोचन करण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक, आमचे मित्र भाईजान इम्रान बुखारी यांच्याकडे.